नमस्कार सर्वांना, अश्विनी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं। तर झाले 4-5 दिवस मी काही व्हिडिओ शूट केले नाही आणि व्हिडिओ अपलोड केले। तर माझे मावशीचे मिस्टर म्हणजेच माझे काकांचं हृदयविकाराने मृत्यू झालाय आणि तो असा अचानक झाला। असं वाटलंही नव्हतं की काकावर एवढं मोठं आमच्यावर एवढं दुःख येईल म्हणून। मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि मेन म्हणजे ना काका ज्या दिवशी 6 मार्चला माझ्या काकाचं असं अचानकच हृदयविकाराने झालेले मृत्यू। तर त्याच्या आदल्या दिवशी सगळ्यांना माझे काका सगळ्यांना नातेवाईकांना फोनवर बोलले। त्यांना वाटलंही नव्हतं की असं होईल म्हणून। आणि सकाळी मस्त माझ्या काकाने आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले आणि त्यानंतर माझ्या काकाला ना छातीत दुखायला लागलं अचानकच आणि इतके पटकन त्याने पटपट इलाज दवाखान्यात नेले आणि इलाज चालू केले। तर छोट्या मोठ्या दवाखान्यात काही घेत नव्हते माझ्या काकाला। अखेरला त्यांचा एमजेम या ठिकाणी एमजेम दवाखान्यात त्यांचा मृत्यू घोषित केला डॉक्टरांनी। तर आम्हाला हे ऐकून आहे ना आम्हाला सगळ्यांना शॉक बसला होता की काका तर काल सगळ्यांना बोलले ना, आज अचानकच असा मोठी एवढी दुःखद घटना घडलेली ना आमच्यासोबत। तर आम्हाला त्या गोष्टीचा एवढा भयंकर सगळ्यांना शॉक लागलेला आहे। आम्हाला वाटलंही नव्हते की आमच्या काकासोबत आमच्या परिवार एवढी मोठी दुःखद घटना घडेल म्हणून। खूप वाईट वाटलं। तर माझ्या काकासाठी मी 2च कडवे तर ते मी असं म्हणते, पेटता पेटता बोलवी रे चिता, जा मुलानो संपली रे कथा, जा मुलानो संपली रे कथा। तर आपण आई वडिलाच्या पोटी जन्म घेतोच, जन्म घेतला त्याला मृत्यू आहेच, पण त्या मृत्यूला कारण असतं। तसं माझ्या काकाच्या मृत्यूला कारण असं उभं राहिलं हृदय झटक्याने, असा त्यांच्यावर मृत्यू जन्माला आला। तर मृत्यू आहे आणि त्याला कारण आहे। प्रत्येक कोणी ना कोणी कोणत्याही कारणानं असा मृत्यू येत असतो। तसंच माझ्या काकाला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आलेला आहे। तर एक आपण आई वडिलाच्या पोटी जन्म घेतो त्यावेळेस पासून ते आपल्या अंत्यसंस्काराची वेळ येते तोपर्यंत आपली एक कथाच असते। म्हणून एक तो एका गाण्यात असं आहे, ते कडवं असं आहे, पेटता पेटता बोलली रे चिता, असं ते गाण्याचा अर्थ आहे। ज्या मुलांना संपलेली आता कथा। तर अंत्यसंस्काराची वेळ येते आणि तिथं अंत्यसंस्कारांत्यविधीचा कार्यक्रम झाला की ते एक त्या गाण्यातून त्या कवीने त्या गायकनं असं मार्गदर्शन गाणं म्हणलेलं आहे। खूप छान गाणं म्हणलेलं आहे। तर मला ज्यावेळेस आता मी सध्या बोलते ना, तर मला असं भरभरून येते का खरंच या जीवनाचं काही खरं नसतं। आज काय होईल आणि उद्या काय होईल आणि आपलं सांगताच येत नाही कधी काय होईल। असं आमच्या काकासोबत झालेलं आहे। आणि काकाने माझ्या मम्मीचं मस्त छान असं घर बांधलं। त्याच्यानंतर त्यांना छान छान असे कॉन्टॅक्ट म्हणजे ठेकेदारच झालेले होते ते काय एक म्हणलं तर चांगले त्यांच्या मस्त कामाला सुरुवात झालेली होती। आणि असे काळाने घाव घातला की आमच्या काकाला फक्त 2-3 झटके तसे अचानक आले आणि मृत्यूची बातमी आम्हाला ऐकायला आली। त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवले नाही आणि इथून पुढे तुम्हाला नेहमीप्रमाणे व्हिडिओ येईल। पण एक आहे की गावाकडे असल्यामुळे ना अपलोड लवकर होत नाही, थोडेसे मागे पुढे होईल, तर थोडंसं इग्नोर करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।